नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आज मी केलेले आहेत चवदार असे सांडगे. ची कृती पाहूया. हे बघा, मी इथं 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे. मटकीच्या डाळीला चव छान येते. आता याला आपण सांडग्यासाठी भरडून आणूया. हे बघा, गिरणीतनं मी सांडग्याचं पीठ दळून आणलेलं आहे. तुम्ही सांडग्याचं पीठ दळून द्या म्हटल्यानंतर ते देतात. आता याला आपण चाळून घेऊया. हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी कणी पण निघाली तर ते आपल्याला चांगलं स्वच्छ बघून ते घ्यायचं आहे कणी पण आपल्याला. आता आपण सगळं पीठ चाळून घेऊया. आपलं 1.5 किलो पीठ होते, त्यामुळे त्याला आपण 20-25 पकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. इथं अर्धा छटाकातला अर्धा जिरं घेतलेलं आहे, अर्धा छटाकातला अर्धा ओवा घेतलेला आहे, थोडंसं हळद घ्यायची आहे, चवीपुरतं चटणी घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. ओवा, जिरे आणि हे लसूण एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. चला तर ते मगाशी वाटलेले सगळे हे आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. जिरे, ओवा, लसूण, मीठ, हळद, चटणी आणि तुम्हाला वाटलंच तर कोथिंबीर टाका, नाहीतर काही एवढं गरज नाही, ऑप्शनल आहे ते. आता हे सगळं टाकून आपण व्यवस्थित त्याला मळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं ह्याला मळून घ्यायचंय आणि मळून घेऊन अर्धा तास भिजत ठेवायचंय आपल्याला. हे म्हणजे यामधले जे कणी असतात ते व्यवस्थित भिजतील आणि आपले सांडगे छान मस्त चवीला होतील. थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. व्यवस्थित सगळं प्रमाणामध्ये टाकलं तर आपले सांडगे मस्त चवीला होतील. सांडग्यामध्ये लोक आपलं मुगाची डाळ, मसूरची डाळ पण टाकतात, पण मी सांगितल्याप्रमाणे हरभऱ्याची आणि मटकीचीच डाळ टाकून अवश्य करून पहा. याची चव वेगळीच लागते. प्रमाणामध्ये 1 किलो हरभऱ्याची डाळ आणि अर्धा किलो मटकीची डाळ टाकून घ्या आणि सांडगे करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की पुढं काय करायचे काय नाही. हे बघा, असा गोळा करून ठेवायचा आहे. आता याला अर्धा-पाऊण तास भिजत ठेवायचं, म्हणजे यामधली कणी व्यवस्थित फुगेल आणि आपल्या सांडगे घालताना पण आपल्याला छान येते. हे बघा, असं आपण पीठ मळून ठेवलेलं होतं. हे अर्धा-पाऊण तास झालेलं आहे. पीठ आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याचे सांडगे घालून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घेऊन वाटलंच तर आपण सांडगे काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपण हे सगळे सांडगे आता करून घेऊयात. बघा, उशीरपर्यंत ठेवलं की असं हे घट्ट होतंय, त्यामुळे थोडं थोडं असं पाणी लावून चुरून घ्यायचं आणि मग सांडगे घालायचं. हे बघा, सगळं घालून झालेलं आहे. आता याला आपण 2-3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेऊया. हे बघा, आपले सांडगे तयार झालेले आहेत वाळून. मी 2-3 दिवस वाळवलेलं आहे याला. एकदम छान असं 2-3 दिवस वाळवल्यानंतर हे वर्षभर टिकतात. हे जाड असतात, त्यामुळे याला 2-3 दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायचं आपल्याला. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.